शब्द सुचत नाहीये. आयुष्यात कधी आपल्यावर अशी वेळ येईल की आपल्या लाडक्या दादांना श्रद्धांजली व्हावी लागेल असं स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं. प्रत्येक भाषणाच्या वेळी माझा भाषणाचा विषय आणि काय बोलायचं याची तयारी पक्की असते. हे माझ्या आयुष्यातलं पहिलं असं भाषण असेल मला बोलायचं काय समजत नाही. आठवणीचा हलकल्लोळ मनामध्ये आहे. मला आठवत आहे पहिल्यांदा आमदार झालो, नागपूरचं अधिवेशन होतं. नवीन निवडून आलेले 40-50 आमदार सभागृहामध्ये बसून होते आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी सर्व आमदारांसाठी जेवणाचं निमंत्रण दिलं आणि पहिलं भाषण आमदारांचं व्हायचं होतं आणि 8 वाजता जेवणाचे निरोप दिले होते. मी आणि काही आमदार दादांना जाऊन भेटलो. दादा सभागृहात बसले होते आणि दादांना सांगितलं, दादा आम्हाला सगळ्यांना बोलायचं. जवळजवळ 40 आमदारांची नावं राहिलेली आहेत आणि 8 वाजता सभागृह बंद करायचं चाललंय. आमची नावं खूप खाली आहेत पहिल्या वेळेचे आमदार म्हणून आम्हाला काही बोलायला मिळणार नाही. दादा म्हणले असं कसं होईल. दादांनी सगळी यादी मागून घेतली आणि तिथल्या तिथं आदेश दिले की मी सभागृह तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत शेवटचा आमदार त्याचं मनोगत व्यक्त करत. रात्रीचे 1:30 वाजले होते. दादा सभागृहात आमच्यासाठी बसून होते कारण सभागृहात मिनिस्टर बसल्याशिवाय सभागृह चालत नाही. सगळ्या आमदारांची भाषणे असलेला नेता बाहेर दादांची भाषणं ऐकतो त्याच्यावरून लोक त्यांच्याबद्दलचा विचार करत असतील. पण दादा खरंच खूप कोमल हृदयी होते. रात्री 1:30 वाजता फोन केला, जेवायला आहे का आमदारांना. म्हटले हो आहे. गरम आहे का, नाही तर मी आमदारांची व्यवस्था करतो. त्याने म्हणजे केटरिंग वाल्याला थांबून घेतलाय. दादा आमच्या सर्वांच्या बरोबर तिथे आले. दादांनी सगळ्या आमदारांना जेवायला घातलं. त्यानंतर प्रत्येक उभे राहिले. तुझी गाडी कुठे आहे, राहतो कुठे, जाणार का. मला विचारलं तुझ्याकडे गाडी कुठली आहे. म्हणलं माझ्याकडे गाडी आहे. कुठे राहिला. म्हणलं या हॉटेलला थांब जा. एखाद्याला गाडी नसेल तर बरोबर पाठवतो तुझ्या. सगळ्यांना माझ्या बरोबर एक आमदार दिला. त्याला आमदार निवासला सोडायला लागला आणि सगळे गाडीत बसल्यानंतर दादा स्वतः गाडीत बसून निघून. असे दादा आता आपल्याला दिसणार नाही. खरं ती कल्पना सुद्धा मनात येत नाहीये. कसं आणि कसं समजावं. आजही शोक सभेमध्ये बोलतोय पण आजही असं वाटतं की दादा येतील. आता आम्ही उभे होतो सगळेजण आणि माईकचं टेस्टिंग चालू होतं आणि अचानक तो एक व्हिडिओ लागला आणि त्याच्यामध्ये एक दादांचा आवाज. मी तसंच होतो की दादा कुठे म्हणून.